अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. भक्तीचा डिजिटल ठेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा. वर्षातील पहिल्या गुरुवारी स्वामींची सेवा कशी करावी म्हणजे स्वामी महाराज आपल्यावरती प्रसन्न होतील. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा. तर आज आपण स्वामींची सेवा कशी करावी, तसेच स्वामींच्या मूर्तीला अभिषेक कसा घालावा, तसेच कोणते मंत्र उच्चारावेत. त्याचबरोबर आपल्याला जर एखादा मंत्र येत नसेल तर काहीच टेन्शन नाही. स्वामी आपल्याला असं म्हणतात की तुम्ही मनापासून मला आवाज द्या, मी नक्की तुमच्या पाठीशी असेल. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी मंदिराच्या बाजूचा परिसर स्वच्छ झाडून घेतला. एकसारखं स्वच्छता केल्याने बरे पडते. आता इथे काय झालं आहे, आमच्या भिंतीवरती कलरिंगचं काम चालू असल्यामुळे मी गणपती बाप्पांचा फोटो खाली ठेवलेला आहे. तर तुम्ही लवकरच वरती घेईन, त्यामुळे तुम्ही उगाच. तर आता त्यानंतर सर्वप्रथम मी मंदिरात देवपूजा करून घेते. देवघरातील सगळे देव मी पहिल्यांदा त्यांना स्नान घालून घेते. स्वामींची मूर्ती मी पाण्यामध्ये ठेवत नाही, मी मंदिराच्या पायरीवरती स्वामींची मूर्ती ठेवते. स्वामींचं आसनही मी खाली घेतलेलं आहे उचलून. तर आता मी सगळ्या देवांना आंघोळ घालून घेते. नंतर इथे माझी देवपूजा पूर्ण झाली. तर आता आपण स्वामींचं वस्त्र आहे जे बसायचं ते मी पुसून असं मंदिरामध्ये ठेवून घेतलेलं आहे. आता आपण स्वामींना अभिषेक घालूया. सर्वप्रथम मी दिव्यामध्ये तेल घेतलं आहे, तसेच दिवा प्रज्वलित केला आणि अगरबत्ती लावलेली आहे. कोणतीही सेवा करण्याआधी सर्वप्रथम तुम्ही दीप प्रज्वलित करा. तसेच अगरबत्तीने एक मंदिरात असल्याच्या अगदी निसर्गरम्य भक्तिमय वातावरण निर्माण होते. तर आता आपण अगरबत्तीला स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून घेऊया. सर्वप्रथम मी स्वामींना एका तबकात ठेवलेला आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपण स्वामींच्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करणार आहोत. स्वामींच्या मूर्तीवरती पाणी टाकत आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा नामाचा मंत्रोच्चार करायचा आहे. तसेच अनेक मंत्रही आहेत जे तुम्ही बोलू शकता, पण मी इथे स्वतः श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ बोलते. नंतर आपण मध घालणार आहोत. मध थंडीमुळे थोडा गोठला आहे म्हणून मी असा एका काठीवरती मध काढलेला आहे आणि तो मध स्वामींच्या मूर्तीवरती ठेवलेला आहे. नंतर मी तो मध असा छान असा चोळून घेतला स्वामींच्या मूर्तीला. हे सर्व करत असताना आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या शब्दांचा उच्चार कायम तुम्ही मनापासून करायचा आहे. वर बोलून काही उपयोग नाही. आपण परत नंतर पुन्हा एकदा पाणी घालणार आहोत स्वामींच्या मूर्तीवरती. कोणतीही सेवा करताना ती आपण किती मनापासून करतो हे फार गरजेचे आहे. त्याच्यानंतर आता आपण स्वामींच्या मूर्तीवरती दुधाने अभिषेक करणार आहोत. तुम्ही पंचामृतानेही अभिषेक करू शकता. आता पुन्हा एकदा आपण स्वामींच्या मूर्तीला चोळून घेऊया हाताने. आता पुन्हा एकदा आपण पाणी घालूया मूर्तीवरती. छान असं आपण स्वामींना अभिषेक घातलेला आहे. आता आपण स्वामींना एका कोरड्या वस्त्रामध्ये ठेवून स्वामींची मूर्ती आपण पुसून घेऊया कोरडी करून. स्वामींना आपण आता अभिषेक घातलेला आहे. आता आपण स्वामींना त्यांच्या जागी विराजमान करूया. स्वामी आसनावरती बसल्यावर अगदी स्वामींचं रूप खुलून येतं. आता मी गंधगोळी घेते व आता स्वामींना गंधाचा टिळा लावते. मी हातावरती हा गंध उगाळून घेतलेला आहे. आता मी सर्वप्रथम हा गंध स्वामी महाराजांना लावून घेते. स्वामींना गंध अतिशय प्रिय आहे.
अभिषेक घातल्यावर स्वामींना चंदनाचा टिळा लावावा. आता सर्वच फोटोंना मी चंदनाचा टिळा लावून घेते. आपण दीप आणि अगरबत्ती आधीच लावलेली होती. आता मी स्वामींचा शेला स्वामींना अर्पण करते. त्यानंतर मी स्वामींना फेटा अर्पण करते. फेटा थोडा माझा मोठा असल्यामुळे फेटा बसत नाही स्वामींच्या मूर्तीवरती, तर मी तो थोडा ठेवण्याचा प्रयत्न करते. छान असे स्वामींची मूर्ती अधिकच खुलून येते. ह्या वर्षाची सुरुवात छानच होणार, कारण माझ्या स्वामी माझ्यासोबत आहेत. आता मी फुलं अर्पण करून घेते. स्वामींना मी फुलं अर्पण केलं. आता चाफ्याची फुलं काही मिळत नाहीत, त्याच्यामुळे मी बागेत आहेत ती फुलं अर्पण केली स्वामींना. सर्व देवांना मी फुलं अर्पण केली. छान अशी स्वामी पूजा माझी इथे पार पडली. आता मी जपमाळ आहे माझी, त्या जपमाळेची पूजा करून घेते, कारण स्वामींपर्यंत पोहोचण्याचा एकच तो मार्ग आहे. आता मी स्वामींच्या फोटोलाही हार घालून घेतला होता. तसेच गणपती बाप्पांची पूजा झाली होती. अशा रीतीने माझी स्वामींची पूजा पार पडली. आता स्वामींना साखरेचा नैवेद्य दाखवून घेते. नैवेद्य दाखवत असताना नैवेद्याभोवती 3 वेळा गोल हात फिरवून नैवेद्य समर्पयामी, नैवेद्य समर्पयामी अशा मंत्राचा उच्चार करावा. अशा रीतीने स्वामींना नैवेद्य दाखवावा. आता मी देवासमोर सुंदर अशी मंदिरासमोर रांगोळी काढून घेते छोटीशी. आपल्या देवघरासमोर नेहमीच एक रांगोळी असावी. रांगोळी देवघरासमोर काढल्यामुळे एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं. तुम्हाला आवडेल तशी तुम्ही रांगोळी काढू शकता, पण नक्कीच वेळात वेळ काढून रांगोळी काढा. रांगोळीने एक एनर्जी येते असं म्हणायला हरकत नाही. मी दररोजच देवघरासमोर रांगोळी काढते. आणि गुरुवार तर आपला एक सणच असल्यागत असतो, तर गुरुवारी असाच उत्साह असतो. तसेच मी देवपूजा करण्याआधी उंबऱ्याचीही पूजा करून घेतली. हळदीचे लेपन लावले. त्याचा काही मी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. तर अशी माझी आज पूजा निर्विघ्नपणे पार पडली. आता रांगोळीमध्ये हळदी कुंकू टाकून घेते. तुम्ही कलरही टाकू शकता. आता मी स्वामींची आरती करून घेते. मी 11 माळी जप केलेला आहे. आता आरती करते. आरतीचा व्हिडिओ तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक करा आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला नक्की माफ करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.